बाई डोक्यामध्ये ना सारखी गणगण 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 चालू राहती. एक तर काय आहे, हा नवरा ना 1 रुपया कमवायची याला अक्कल ना काही, सगळं मलाच पाहावं लागत. आता हे घराचं कर्ज 5 वर्षापासून फेडीते, सगळं फेडायचं झालं पण तरी अजून 5 लाख रुपये राहिलेच बाई. आता काय करावा, 2-3 हप्ते थकले, पैसेच नाही. आता डोक्याला असं टेन्शन आलं, कोणाकडून पैसे घ्यावा आणि कोणाकडून नाही. थांबा आता मी आहे ना त्या सरपंचाला तरी गावच्या आहे ना डोकं लावून पाहते. थांबा आता आहे ना त्या हलवे सरपंचालाच फोन लावते बाई. हॅलो हॅलो, कोण? अहो मी शांता आगलावे नाही का? हा हा, बोला मॅडम, बोला. शांताबाई वाटलावे. बया तुम्ही बरोबर ओळखलं बाई सरपंच. हो हो, लय दिवसातून फोन केला. अहो लय दिवसातून फोन केला म्हणजे आता काय सांगू बाई तुम्हाला, थोडी गरज होती व मला तुमच्याशी बोलायचं होतं थोडं. अहो शांताबाई, काय अडचण आली तुम्हाला? तो येते का तुम्ही माझ्या घरी थोडस 5 मिनिटं वेळ काढून या ना सरपंच. तुमच्या घरी ना? हा अहो लगेच आलो शांताबाई. हा का? सगळे काम ठेवतो पण तुझ्याकडे लगेच येतो. बरं बरं सरपंच या मग. हा आलो आलो, घरीच ये तू. हा घरीच आहे ना, म्हणून तर तुम्हाला बोलावलं ना सरपंच. 5च मिनिटात. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. ठेव का मग? हो हो, ठेवा ठेवा. हा भया सरपंच आले वाटतं. काय शांताबाई? आले का सरपंच? आलो. तू फोन आल्या हा म्हणलं हिचं काय अर्जंट काम निघालं बुवा. हा लगेच आलो. बरं झालं बरं झालं. बरं बोला बरं शांताबाई, काय काम आहे? बया सरपंच हा? तुमच्याशी ना असं काम होतं. काय? हलवे सरपंच तुम्हाला म्हणलं तर लगेच तुम्ही आले बाई. हा मग मा आडनावच हलवे. हा या ना या ना. हा बसा बसा बसा. बसा ना गडीवर. बर मला एक सांग शांताबाई, हा तू आज मला खूप अर्जंट फोन केला. हा काय काम निघालं बा? आता तुम्हाला सांगू का सरपंच, हा. म्हणजे ना काम तसं काही लई मोठं नाही बाई, पण होतं बाई थोडस एक गरीबाचं काम. आता मी काय म्हणले माहिती का, माझं काम फक्त सरपंचच करू शकतो बाई, दुसरा माणूस नाही, कोणीच नाही करणार. कारण एवढं दानशूर, एवढं मोकळ्या मनाचं दुसरं कोणीच नाही ना, तुम्ही सोडून गावात. हा. आणि शांताबाई, तुम्हाला एक माहितीये का, हा तुम्ही म्हणशाल ना हा ते काम करेन मी. हा का? हा. बरं मी तुम्ही- काय म्हणते हा. सरपंच, मला आहे ना जास्त नाही बाई, पण आहे ना 1.5 लाखाची गरज होती, आता तेवढी मदत करते का? किती? हाय 1.5-2 लाखाची. 1.5 देऊ का 2 देऊ? बाया 2 दिले तर बरंच होतील मग, पण मग तुमच्या म्हणजे तुमच्या याच्या वय ना तुम्ही किती द्याशाल असं. शांताबाई, हा पैशाची काळजी नको करू. हा. आता माझ्या खिशात आहे ना, हा चालू हा कोणचा खिसा जटल हा. तरी 1.5 लाख रुपये खिशात आहे आता. बया या बाय हा तुला गरज पडलीच आहे ना. हा या बाई 1.5 लाख आहे, 2 बंडल आहे पाय. बाई सरपंच एका शब्दावर दिले बाई तुम्ही एवढे 1.5 लाख रुपये मला. अहो बाई, तुमचं काम नाही करायचं मग कोणाचं करायचं? हा हा शांताबाई, हा. काय सांगायचं? हा. अहो माया तर लय मनात होत काय? कवा शांताबाई बुवा काही कामात अटकल मग सरपंचाला बोलवीन. बर का शांताबाई, हा काय सांगायचं तुला? हा आता बाया आहे ना. सरपंच तुम्ही असे लय सरपू राहिले बाई. ऐक ना, हा हे बा आता तुला मी 1.5 लाख रुपये दिले. हा हा दिले का नाही? हा आणि उद्या आहे ना, हा उद्या मला पाहिजे तर फोन कर, नाही तर मीच येतो तुला 2 लाख रुपये अजून देतो. असं म्हणते का? हम्म. हा बर बर. पण शांताबाई, हा काही होईल का आपला खेळ वेळ होईल? बाया सरपंच, आता तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी ही शांताबाई वाट लावे. हा मग मी काला तुम्हाला नाही म्हणू. तेच म्हणलं. पण तुम्हाला एक सांगू का, आता कसं ते मानावर आहे ना, घरात झोपेले ना, आत्ता नको.
तुम्ही काम करा एक हं? संध्याकाळी याल का? तू नवरा घरी असला मग नाही नाही ते काय कधी कामावर जात तर कधी जात नाही. आज त्याला नाईट आहे ना. होय मग मी येईल ना संध्याकाळी. हा मग 10-11 वाजता या. हा मला फोन करशील का? नाही नाही तुम्हीच या निघून. डायरेक्ट हा मग होईल ना. हा खली बली हं? बया सरपंच या मग. हा? अरे येतो मी येतो. हा. हं? जाऊ का मग? हा हं? हा शांता हा तेवढं संध्याकाळी कर बा. आता सरपंच तुम्ही कायला टेन्शन घेता तवा मी कायला बसले इड. मग मी चांगला शेंट बिंट मारून येतो. तुम्ही मस्त आवरून या बाई. आवरू आता सुद्धा तुम्ही काय दिसू राहिली बाई. नजर काढून टाका तुमच्यावरून मावाली. आता आहे ना तुझा नवरा नेमकं म्हणते घरात ये. हा. नाही तर तू मस्त मुका घेऊन गेलो असतो. हा पण का? नको हा नाही का? नका नका संध्याकाळी देते ना मुका. हा हा. चालेल जाऊ का मग? हा या मग. चाल शांता मग दे संध्याकाळचं द्या ना तर हा हा तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी येतो. हा चल हा बया काय चावनाटे हा सरपंच. आता आहे ना सरपंचाकडून घेतले 1.5 लाख रुपये. आता एवढ्यात काय होणार नाही. आपला अजून हप्ते भरायचे आणि कर्ज फेडायचं. थांबा आता आहे ना मी त्या पोलीस पाटलालाच फोन करते. हॅलो हॅलो. अहो काय चाललं पोलीस पाटील? काय नाही निवांत आहे मस्त पैकी. हा का काय आमची गरिबाची आठवण येते का नाही तुम्हाला? अहो मस्त रोज आठवण येते हा पण तुम्हालाच आमची आठवण येत नाही ना. बाया असं काय बोलू राहिले पोलीस पाटील? आठवण आली म्हणूनच फोन केला ना. हा काय हा वा वा आज का बरं आठवण काढली माझी? अहो थोडं काम होतं. काय काय काम आहे का? हा होतं पण मग कसं म्हणलं समक्षाच बोलला असतो. समक्ष बोलायचंय का? हा बर 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 मग मी येऊ का घरी? हा मग घरी आले तर लईच भारी काम होईल बाई. बरं आलो आलो लगेच येतो. बर बर चालेल चालेल. हा ठेवू का? हा ठेवा ठेवा. आता आहे ना पोलीस पाटील येऊ राहिला. याला चांगला चुना लावी ते आता. बया अजून कसा येईन हा पोलीस पाटील? आला वाटतं पोलीस पाटील. आले का पोलीस पाटील? हा 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 चला म्हणलं आज बोलवलंय आपल्याला हा तर जाऊ पडदेशील. बया पाटील तुम्हाला सांगते हा. मी शब्द कुठं नाही टाकला. हा. तुम्ही लगेच झेली त्या बाई. कसं आहे आता शेवटी आपण पोलीस पाटील म्हणलं शब्द चेरणं गरजेचं आहे ना. हा आणि तुमचा शब्द घालायचा नाही तो कोणाचा शब्द घालायचा? हा ते बरोबर आहे म्हणायला. हा. या ना बसा ना. हा आलो ना आलो. बसा ना पोलीस पाटील. हे काय आलो बसतो. आज जवळजवळ मला हा. वाटतं 2-4 महिन्यात ना माझी आठवण आली का काय आज? आता कसं आहे सांगू का तुम्हाला? हा. तुमची आठवण मस्त येते बाई मला. पण मग आता कसं आहे तुम्ही तुमच्या कामात. हा. आता तुम्हाला एवढा सगळा कारभार पाहायचा राहतो. पोलीस पाटील म्हणलं म्हणजे याचे भांडणं मिटवून त्याचे तंटे मिटवून चालूच राहतं नाही का? हा ती पोलीस स्टेशनवर फिरण्यावरच माझे दिवस जाते. हा हा काय भांडण बिंड कोणाचे काय झालेत का मिटवायचे आहेत का काय? नाही नाही भांडणं काही नाही झाले. मग? ते मास थोडं काम होतं बाई. काम काय होतं असं? ते काय माहिती का पोलीस पाटील? हा. सांगू का नको काय नाही बाई तुम्हाला. आता बोलावलं तर खरं घरी. नाही नाही काय असेल ना हा. ती मनातलं एकदम क्लिअर सांगायचं. हा ना. हा. तुम्ही करशाल ना पण काम माझं? हा मग काम तर करणार एका पायावर काम करीन तर. हा का? हा. ते मी असं म्हणत होते. काय? ते हे घर भाड्याचे. हा. आता ते माय ना थोडे हप्ते थकले बाई. पैशाची लई कडकी आली. तो मानावर माहितीये ना तुम्हाला. हा. एक महिना कंपनी जातो तर 2 महिने घरी बसतो. राहतो आणि सारखा मुताट प्यायला जायला राहतो. तो का सहीच आहे का? 1 रुपया कमवायची त्याला अक्कल नाही. आणि सगळं मलाच पाहावं लागतं ना. हा का? मग तुम्हाला माहिती आहे ना हा नाही मला माहिती आहे मग पण मग अडचण काय आहे नेमकी? ते काय नाही बाई थोडे पैसे लागत होते. थोडे थोडे तरी किती पाहिजेत? 5-50 हजार पाहिजेत का? हा म्हणजे 5-50 हजार म्हणजे एखाद्या लाखापर्यंत. हा का? हा म्हणजे कसं थोडं घराचं कर्ज भरून होईल असं.
काय झालं माहितीये का? आणि ते तुमचे मी देऊन टाकील दामादामानी, का मी का ठेवणार आहे का पोलीस नाही वाले? पैसे काय द्यायची गरज आहे, पण गंमत काय झालं माहितीये का? हा. नेमकी मी कॅश आणले नाही, हा. माझ्याकडे ना एटीएम आलंय सगळं. हा का? हा मग एटीएम देता का? हा, ही एटीएम घ्या हा. आणि या एटीएम ला आहेत ना हा. तुम्हाला जेवढे म्हणजे लाख रुपये पाहिजेत ना हा. ते घेऊन टाका. त्याच्यात 2-2.5 लाख रुपये शिल्लक आहेत. हा का? हा बया काय बाई तुम्ही पाटील लईच भोळे बाई, एका शब्दावर तुम्ही मला एटीएम देऊन टाकलं लगेच. हा, कसं आहे, तुला द्यायचं नाही तर कोणाला द्यायचं? हा. हा ते बरोबर आहे म्हणायला. तसं म्हणायला गेलं तर तुझ्याशिवाय मला करमतंय का? हा हा म्हणजे तुमचा थोडा डोळा आहेच माव. मग तुम्हाला चहा बी ठेवू का? नाही, चहा वगैरे काय नको. हा. मी काय म्हणतो माहितीये हा. का, चहा ठेवण्यापेक्षा आहे ना मस्त पैकी आपण कामच करून घेऊ ना. काय काय म्हणजे अगं आता ही तरी एटीएम दिलंय मी तुला. हा 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 आणि याच्या बदल्यात काय आहे का नाही मग मला? मग आता तुम्हाला नाही मग कोणाला काय बोलता तुम्ही पाटील? आता काय माहितीये का, हा. तुम्हाला देणार आहे मी प्रेम. मग कधी? म्हणजे देणार म्हणजे आत्ताच दिलं असतं हो. पण तो नवरा मेला, तो काय आज कंपनीत गेला नाही, मुडदा घरामध्ये पसरेल तो. घरात आहे का? हा त्याच्यामुळं नाही तर तुम्हाला सांगते पाटील, हा. आत्ता तुम्हाला घरात नेलं असतं हा, आणि आता असं खुश करून टाकलं असतं. हायला नेमका तो घरातच आहे का आज? हा मग शांत आहे. हा. मी काय हा. म्हणतो, मग कधी करायचं? तुम्ही ना हा. असं करा, काय? संध्याकाळी त्याला नाईट आहे हा. ना, मग संध्याकाळी येशाल का? हा, संध्याकाळी ना. हा. हायला मग तर भारी झालं. हा. मागची रात्रच आपली म्हणायची. हा. हा, तू हुशार आहे बरं का? आता तुम्हाला माहिती आहे ना मी किती डोकेबाज आहे. हा, मग मग या तुम्ही आता. बरं येऊ का मग मी? हा संध्याकाळी येतो बरं का? काम करा मग, हे एक मुखा दे तेवढा. ते मी काय म्हणते हा. पाटील, संध्याकाळी ना बाई हा. तुम्हाला जेवढे मुख्य घ्यायचे तेवढे घ्या, पण आता नका. ते कसं आहे, तो मुडदा असा अचानक जर त्यांनी पाहिलं ना बाई, हा. तो मला पक्का हानील धरून. हा, ते एक मुख्यामुळे तुला मार खायला लागायचा. आज संध्याकाळी तो गेला हा, का आपलंच राज्य आहे. बरं बरं, मग मी संध्याकाळी येतो बरं हा. का? तेवढं ध्यानात ठेव बरं का? तुम्ही काळजीच करू नका पाटील. हा. या शांतीवर विश्वास ठेवा. ही शांत वाटला नाही ना आतापर्यंत, लय लोकांचं चांगलं केलंय नाही. हा. आमच्या आडनाव नका जाऊ तुम्ही. नाही नाही. आम्ही वाट लावती नाही, वाट दावी तो लोकांना. हा ना, नाही पण तेवढा आहे ना, म्हणजे मी तयारीत येतो तेवढा. हा या. हा? या या. येऊ का मग? हा बरं येतो. हा. हा या. पोचल्यावर फोन करा बरं का? हा, करतो फोन. हा. बया काय हा पाटील आहे बी गावचा, म्हणून मी पोलीस पाटील. म्हणून दे, मला काय करायचंय, एटीएम दिलं त्याच्यावर 2-3 लाख रुपये, म्हणून तुला काढून घ्यायचे तेवढे घे. आता याला मस्त चुना लावी, ते याच्याकडून याच्या एटीएम मधून 1-1.5 लाख घेते, ते 1-1.5 लाख, असे 2-4 लाख रुपये झाले, आणि टाकी ती घराचं कर्ज भरून. मला नावाची शांती म्हणते. कोण आलं? आले. हॅलो शांताबाई. बया सरपंच, तुम्ही आले का? मग ठरेल होतं ना आपलं. हा. बरं मी काय म्हणते, जेवले का तुम्ही? मी जेवण बिवण करून आलो, हा का? तयारीत आलो. हं. या बाय शेंट बिंट मारून तेल लावून त्याल? मग म्हणजे कुठं ते त्याला? डोक्याला हा. बर का हा? शांताबाई. हा. तुला काय सांगायचं, हा. त्याला आहे ना, त्याला हा. अशी गोटा साबण लावून घासून घुसून चकाचक बुक करून आणला. काय? हा ते 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 असं दोन आणला गोटा साबणीनं. हा. हा शेंट बिंट मारून आणला. म्हणजे तिळाही मारला कशा? मग बरं असू द्या. तुम्हाला सांगते सरपंच, काय बाई तुम्ही मला तर ना असे माझ्या मनात भरले. म्हणले काय बाई सरपंच आहे, फटक्यान मला एवढे पैसे काढून दिले. अरे फटक्यान नाही, सरपंचाला तू आता फटक्यान मोकळं कर. बरं या ना, बस आता खरी. चाल. म्हणजे लगेच सुरुवात करू आपण. लगेच करू. बाई हा. आता आहे ना, एक काम कर. हा. आता आहे ना, तू चाल बर. हा. आता आहे ना, मला दमच निघाला. हा का? येते का मध्ये?
हा? चल. आता लगेच जायचंय ना आपल्याला. मग अगं थांब ना ग, मला इडच मूड आला. अहो सरपंच हा सरपंच असे काय करू राहिले? असंच होत. भया कोणी दार वाजवलं काय? आता कोण आलं तुझ्या घरात? काय माहित बाई कोण आलं कसं नेमकं आम्ही बिलागलोच होतो. ते सरपंच हा? तुम्ही इकडं अहो पोलीस पाटील तुम्ही इकडं? आलं ते मी आणतो सहज. हा का चला म्हणलं आपलं येऊ जाऊन भेटून. बसा बसा. बसा बसा. ते काय झालं बस शांताबाई तू बस बस. हा बसते बसते. ते काय झालं आत्ताच आले होते सरपंच. त्यांचं ते काम होतं घरकुलाचं. घरकुल घरकुलाचं ते घरकुल आलंय ना. मंजूर झालं तिला. काय झालं माहितीये का ती हिच्या नवऱ्यानं मागच्या वेळेला ती दारू पिऊन भांडणं केलेलं ना हा ती पोलीस स्टेशनला लपड आलं होतं. हा यांच्याकडे दिलं होतं ते पोलीस पाटला का ते मिटलं का? हा मिटलं ते सांगायला आले का तुम्ही? ते सांगायला आलो उद्या पोलीस स्टेशनला जाऊन सही करून आहे ना म्हणजे केस मागे घ्यायला लावली आपण ती. हा का? हा. हा हा ते घरकुलाचं होतं ना. मग ते म्हणा शांताबाई तो घरकुल आलं तू पहिली पंचायतीमध्ये ये असं म्हणत होते. हा का ते सांगायसाठी आले होते. दादा गरीब विचारेल घेऊन टाकायचं घरकुल एखादं चांगलं. देतोय ना. सरपंच काय कमी पडलं ना तर आपण बघू. शेवटी गाव आपल्या हातात आहे हो. देतोय. कुणाच्या हातात आहे? नाही आपलेच. तसं तुम्ही काही म्हणा बाई. आपल्या गावचे सरपंच असतील या हलवे सरपंच तुम्ही पोलीस पाटील अख्खे लोक आपल्या गावचे चांगले. नाही चांगले चांगले. हा तसं- तुम्हाला काही चहा पाणी ठेवू का? आपल्या गावचे लोक तर चांगले पण शांताबाई हा आमच्यापेक्षा तुम्ही लय चांगले आहो. हा का? बरं मी काय म्हणते तुम्ही बसा बाई दोघं बी तुम्हाला थोडा थोडा चहा ठेवते. चहा नको चहा नको एवढ्या उन्हाचा आता काय चहा पिता आहे? सरबत करू का मग? नको नको. नाही काय सरबताची गरज नाही काहीच नको. शांताबाई हा? मग मी येतो. हा हा या मग सरपंच. चला ना तेवढा दरवाजा लावून घ्या. हा हा चला चला. चला. अरे शांताबाई हा का आलाय ग? अहो तुम्हाला एक सांगू का सरपंच त्या पोलीस पाटलाच्या पुढं माग लागा त्या ते मेलं येड डोक्यावर पडेले त्याच्या डोक्यात थोडा थोडा फरक पडत चालला ते या बायांच्या सारख्या भांडणं तंड जाते ना त्याच्याकडे ते आला असं इरी मरू दे जाऊ द्या. तुम्ही ना असं करा आजही ना संध्याकाळीच या म्हणजे आज आहे ना मानावर परत ड्युटीवर जाणार आहे ना मग आहे ना आज काही तो येणार नाही. बर. तुम्ही या मग. हा जाऊ का मग? शांताबाई आज नक्की होईल. बया असं काय विचार राहिले नक्की म्हणजे 101% होईल. बाया म्हणजे काय सांगायचं. तू पाहिजे जा मग तुम्ही. जातो. हा? पण माझं कर बघा तेवढं. हा. अरे लई गाताना चालता मग सगळ्या कामासाठी त्याला गोटा साबण लावून घसून घुसून तेल लावून आलो शेंट मारून आलो म्हणलं आपलं काम होणार. अरे मोसम यायचा टाइम पोलीस पाटील तर घरात ताट झालं होतं बाई. हा? पक्क ताट झालं बरं, मी काय म्हणते नुसतं सापासारखं सळासा. अहो, तुम्ही ग बसा तो पोलीस पाटील ऐकल संध्याकाळी या मग. हा येऊ हा या. आयला गेलं ते बारीक झाला. हा? बारीक झालं. या मग. येतो हा ही आहे हा बसा. पण ही मी काय म्हणतोय हा ते सरपंच कशाला आला होता आज अचानक? अहो तुम्हाला काय सांगू बाई पाटील हा. त्या सरपंचाच्या हाय डोक्यात फरक पडेल. ते गावचा कारभार पाहून पाहून आहे ना चाललाय थोडासा येडा होतो. काय उठला आला शांताबाई तुला घरकुल आलंय असं तसं असं म्हणत होता. हा का ते सांगायपर्यंत आलं म्हणलं फोनवर सांगायचं ना मग. हा फोनवर सांगितलं असतं तर काय झालं असतं. हा उगा आपलं येऊन बसला आणि धड तुमचे बी वांदे. मग शांताबाई हा कशाला वेळ लावायचं घेऊ रुकून मग आपण मस्तपैकी. असं म्हणते का पाटील? हा ते काय आहे, आता ना बाई उरकायचंच आहे लवकरच आणि त्याच्यासाठीच तर तुम्हाला बोलावलं मी. हा ना हा हा मग चल घरात. आता लगेच जाऊ आपण मध्ये. ऐक काय काय झालं काय बापरे काय झालं? काय करू बाय आता.
काय झालं शांताबाई? अहो पाटील पोटात नुसत्या चमकाने उरायला बाई. पोटात चमका निघायला लागला? हा अरे बापरे. अचानक दुखायला लागलं? तुम्ही एक काम करा बरं, दवाखान्यात चला बरं. दवाखान्यात मी येतो पाहिजे तर. नाही मी काय म्हणते पाटील, हा. दवाखान्यात नका बाई. का बरं? ते मला ना कधी मध्ये असंच होतं आणि मग ते मानावर आहे ना ते इनोच्या पुढे आणून ठेवले ना, हा. ते इनोच्या 2-4 पुढे पेते मी. हा 2-4? आणि ते पेल्या हा. का थोडस झोप येते मला आणि थोडी झोप आली का मग बरं वाटतं मला. नक्की बरं वाटतं ना? हा हा नाही तर दवाखान्यात मी नेतो पाहिजे तर. नाही ऐकू. अरे बाप. बरं तुम्ही आहे ना एक काम करा, मग ते इनो घ्या, हा पिऊन घ्या, हा. मी येतो मग. बरं मी काय म्हणते हा. बया, ह्या असं राहतं पाहिलं ना माणसाचं कधी काही होऊ शकतं. तुम्हाला सांगते पाटील, हा. किती मूड मध्ये होते बाई मी, आणि म्हणले आता मस्त पैकी पाटलाला मध्ये नेईल, मस्त प्रेम देईल, आणि काय बाई मधीच पोटात चमका निघायला लागले. नाही ते प्रेम आहे ना, नंतर करू हा. आपण. पहिलं महत्वाचे स्वतःची तब्येतीची काळजी घ्या. हा बरं मग मी काय म्हणतोय, हा मी संध्याकाळी येऊ का मग? हा तुम्ही ना पाटील हा. असं करा, हा. संध्याकाळी नक्की या बाई, तुम्हाला खुश करते मी. बरं हा. मी येतो संध्याकाळी. हा. पण तेवढं ते औषध वगैरे घे काय आहे ते, हा. हा? बरं. आणि आराम कर. हा चालेल. येऊ का मग मी? हा या मग. ते दरवाजा लावून घे हा. आणि आराम कर बरं का? हा आता आरामच करते मी. हा आता आहे ना चांगला आराम करते. बरं हा येतो ना. तेवढं संध्याकाळचं लक्षात ठेव. तुम्ही कायला टेन्शन मी घ्या येतो संध्याकाळी. पाटील. तुम्ही या बरोबर सांगितलं का? हा. हा बया काय हा पोलीस पाटील आणि हा सरपंच लापाटे बाई. आता ना बाई यांना दोघांना अशी चुना लाविते ना, मला नावाची शांता वाट लावे म्हणताय. तुम्हाला काही शरीर द्यायला का मी काही येडी बिडी वाटले का? म्हणजे माझा नवरा टाकून मी तुम्हाला शरीर देत बसू काय? वा रे वा, तुमची चांगली जिरवी ते जाता दोघांची बी. आता आहे ना मी आता लॉक लावून जाते मा बहिणीक निघून 2-4 दिवस येतच नाही परत घरी. आता आहे ना साड्या बिड्या घेतल्या 2-4, आता काही येतच नाही. चांगली 7-8-10 दिवस तिकडच राहते आता. चला आता आहे ना जाते, कुलूपच लावून घेते आता. बसा 2 जण बोंबलत. शांताबाई नाही ना, मला रात्रीचं बोलवलं होतं. मस्तपैकी रात्र झाली, आलोय मी. शांत झाली आता कुणाच नाव, आला गंगाराम, आता आला गंगाराम. रूपाची खान दिसाची छान, रूपाची खान दिसाची छान. शांताबाई दादाडी दा इकून तिकडं तिकून इकडं दाई ती नखरा तुझा ग चक्रा. शांताबाई लोबंतीच्या घरी आता. सरपंच हा तुम्ही इकडं? हो पाटील, तुम्ही कशी काय इकडं? मी का ती आहे ना त्या दिवशी ती पोलीस स्टेशनचं लफडं झालं नव्हतं का, हा त्यासाठी आलो होतो. अहो मी ते नाही का ते तिला घरकुल आलंय, तिच्या अर्जंट सह्या लागायच्या. पण ती त्या दिवशी झालं होतं का तुमचं? अहो झालं नाही, तिला आलं ना मंजूर होऊन. हा. मग तिला त्या चेक पोस्ट सह्या द्यायला लावायच्या, तिचा फोनच लागाला. आणि सरपंच चेकवर सह्या घ्यायला आलाय म्हणताय तुम्ही, आणि एवढ्या रात्रीच्या सह्या? रातचेच काम करतो मी. असं असतं का बाई माणसाच्या घरी रातची कामं चालतात का सरपंच? ती- तुम्ही कसे काय एवढे रात्री आले? मला म्हणते एवढ्या रातच्या आले. ती कसं आहे सरपंच माहितीये का, ते आपलं पोलीस स्टेशनचं लफडं आहे. ते कधी पण रात्रीचं पण होतं, दिवसा पण होतं. त्याच्यामुळे मला यायला लागलं. ती मला आहे ना साहेबांनी सांगितलं होतं फोन करून, शांताबाईच्या नवऱ्याला पहिले घेऊन या म्हणून. बरं ठीक आहे. मी काय म्हणतो माहिती का, थांबा, त्याच्यापेक्षा आहे ना आपण शांताबाईला आहे ना आवाज देऊ आणि बोलवून घेऊ. चालेल. दारात उघडच आहे. ये उघडच आहे. सरपंच सरपंच घरात तर कुलूप आहे. बाहेरचा दरवाजा नुसता असा ढकलून ठेवलाय आणि आतनं कुलूप लावलंय. शांताबाई फोन करून कुठे गेली मग? कुठं गेली असं? हा माझा मोर समज गेला मग मौसम सांगायचा. हा का? माझी तर लई मोठी नुकसान झाली सर. काय सांगायचं आता तुम्हाला?
सांगू तर कोणते तोंडाने सांगू ती काय सांगायचं पाटील तुम्हाला? डोकं फुटायची वेळ आली सरपंच. डोकं फुटायची नाही, मला तर असं झालं एखाद्या कोरड्या एरी जीव द्यावा काय. का बरं काय असं काय झालं? अहो काय झालं, लई अवघड कहाणी झाली. काय? शांताबाईनं बोलावलं, हा. मला म्हण 1.5 लाख रुपये द्या मला. 1.5 लाख रुपये? अहो दिले ना मी, काय काय काढून. तुम्ही 1.5 लाख रुपये दिले? मग आता पुढे गेली, टाळा लावून पाहिलं का? माझी पण तीच परिस्थिती झाली. काय मी सुद्धा आहे ना, तिनं जसं मला बोलावलं मी आलो. नशीब माझ्या खिशात कॅश नव्हती, पण मी एटीएम अख्खं दिलं आणि त्या एटीएम ला माझे 2.5 लाख रुपये होते. केवढे गेले? आता काय गेले का काय, तर गेले तर कशाला राहिले. पण बरोबर तिने पण खूप लांब शाळा केली बरं का सरपंच. बरोबर शांताबाईनं आपल्याला चुना लावला म्हणायचं सरपंच. आपल्या दोघांना पण बाईनं शांताबाईनं आपल्याला चुना चांगला लावला. काय शांताबाईनं चुनावरून काय खालून नाही लावला. एक काम करा, हं? आता इथं थांबून आपला काय फायदा आहे? नाही चला आपल्या घरी. चला इथं लोक एखादं बोलत कसं आहे, आपले एकतर आपण चांगल्या गावातली मोठी माणसं मग. इथं जायची काम आहे. नाही चल. चला